नाशिकच्या देवळाली कॅम्प परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात 3 वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू झालाय। ही घटना ताजी असताना सिन्नर तालुक्यातील शहा गावात आज सकाळी एका 38 वर्षीय व्यक्तीवर बिबट्याने अचानक हल्ला केल्याची घटना घडली आहे। यामध्ये विकास जाधव हे गंभीर जखमी झाले। त्यांच्यावर सध्या नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। जाधव हे सकाळी 7च्या सुमारास आपल्या शेतात जात असताना अचानक झुडपातून बाहेर येऊन बिबट्याने त्यांच्यावर झडप घातली। त्या तिकडे ऊसाचं शेत आहे, त्या शेतामध्ये एक बिबट्या आणि 2 पिल्लं त्याने बघितली आणि बघितल्यानंतर तो जरा घाबरला आणि तो पळायला लागला। पळाल्यानंतर त्याचे चप्पल तिथं पडले आणि तो थोडासा पुढे आल्यानंतर ती जी वाघीण होती तिने मागून पळत आली। त्या सोयाबीनीमध्ये सगळा असा रस्ता झालेला आहे आणि तिथून तिने त्याच्यावरती मागून झाप मारली। कारवाडी परिसरामध्ये साधारणतः ही 5वी घटना घडलेली। तेव्हा प्रशासनाने याची काळजीपूर्वक दखल घ्यावी, याची नोंद घ्यावी अशी आम्हाला कळकळीची प्रशासनाला विनंती करायची। आता कुठं नेलं त्यांना? त्याला आता प्रथम उपचारासाठी पंचायत। या परिसरात जवळपास ही 5वी घटना असल्याने स्थानिक नागरिकांच्या मध्ये भीतीचं वातावरण आहे। त्यामुळे वन विभागाने तात्काळ या ठिकाणी पिंजरा लावावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे, नाशिक।